आणि ठाकरे गटाच्या याचिकेवरती सुनावणी करा, अभिषेक मनू सिंघवींनी सुप्रीम कोर्टाला अशी विनंती केली आहे। शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भातली ही याचिका आहे। विधानसभा अध्यक्षांच्या अपात्र न ठरवण्याच्या निर्णयाला या याचिकेतून आव्हान देण्यात आले। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठाला अभिषेक मनू सिंघवी यांनी ही विनंती केलेली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, काय मागणी करण्यात आली आहे, काय विनंती केली जाते आणि सुप्रीम कोर्ट याची कितपत गांभीर्याने दखल घेऊ शकतं? प्रज्ञा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी परवाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत जी अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणारी आहे, तर ती याचिका नमूद केली गेली होती की याबाबतही लवकरात लवकर सुनावणी घ्या आणि तेव्हा सुप्रीम कोर्टाने 23 जुलैची तारीख दिली। त्यावेळी स्वाभाविक प्रश्न उपस्थित झाला होता की ठाकरे गटाची जी याचिका आहे त्याबाबत अजूनपर्यंत मेन्शनिंग का झालेलं नाहीये। तर आज अभिषेक मनू सिंघवी यांनी ठाकरे गटाची याचिका सुद्धा मेन्शन केली आहे सुप्रीम कोर्टात आणि म्हटलंय की या याचिकेला सुद्धा काही ना काहीतरी तारीख द्या, सुनावणीसाठीचा वेळ द्या आणि त्यानुसार आता सुप्रीम कोर्ट याविषयी कदाचित सुनावणीसाठीचा वेळ देईल आणि ती कधी बोर्डावर येईल याबाबतचा निर्णय सांगेल। परंतु आता उद्धव ठाकरेंच्या वतीने सुद्धा सुप्रीम कोर्टाकडे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणारी जी याचिका आहे ती लवकरात लवकर सुनावणीसाठी घेण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे। प्रज्ञा, सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं।